टोटल 4,000 रुपये राकेश पाटीलला आपण प्रदान करतोय. त्यानंतर बॉलर मुस्तकीनला 2 विकेट बद्दल 4,000. कुशल गुरवने 1 विकेट घेतली त्याला आणखीन 2,000 आणि त्याचबरोबर जयेशने जी विकेट घेतली त्यासाठी 2,000 आणि जयेश ऐनकरने जो 6 मारला त्याला देखील 2,000 अशी सर्व रक्कम आपण 40-40 वॉरियर या टीमला इथे प्रदान करत आहोत. सात विकेट 14,000, 2 सिक्सर 4,000 आणि कुशल गुरवचे 50 साठी 5,000 अशी 23,000 रुपयाची कॅश प्राइज आपण 40-40 वॉरियर्स टीमला इथून प्रदान करतो. प्रसाद दादा थोरवे टीम ओनरचं हे कॅश प्राइज आपण संपूर्ण टीमच्या खेळाडूंना इथून देत आहोत. अभिनंदन टीम 40-40 वॉरियर. आणि जाऊया ऑन गोईंग मॅच कडे जिथे सुपर 6 मॅचचा थरार AR ब्रदर्स वर्सेस रुद्रवर्धन 11 आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आपण ऐकूया मनोजी पाटील सरांचा. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आणि त्यानंतर गोलंदाजाने केला अचूक पलटवार. फलंदाज सूरजचा खेळ संपला. व्हॉट अ क्रिकेट बाय बोथ टीम्स. 8 धावा 1 फलंदाज बाद. जितकं तुम्ही समजता क्रिकेटमध्ये खूप काही बारकावे आहेत जे तुम्हाला शिकावे लागतात आणि म्हणूनच जितकं जास्त क्रिकेट तुम्ही खेळाल तितकं चांगलं प्रदर्शन तुम्ही तुमच्या संघासाठी कराल. तुम्ही ज्या संघामध्ये निवडले गेलेले आहात त्या संघासाठी खास आहात असा जर तुम्हाला खेळ द्यायचा असेल तर त्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास सुद्धा महत्वाचा आहे. विक्रांतच्या पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार खेचले फलंदाज सूरज चव्हाणने आणि त्यांना विक्रांतने तिसऱ्या बॉलवर बाद केलं कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. नवीन फलंदाज पोहोचतायत तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये AR ब्रदर्स करून. न्यू बॅटर इज ऋतिक दळवी स्ट्रायकर साइडला आहेत. विक्रांत ऋतिक हो ड्राइव्ह केलंय. गॅप मोठा आहे. लॉंग ऑन होई क्लिअर. व्हॉट अ स्टार्ट बाय मिस्टर ऋतिक. चौकार 4 धावा. फायनल जिंकली तर मग शंभू इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विपिन बाळाराम बडेकर तसेच रोहित इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रोहित यादव याचकडून टी शर्ट देण्यात येतील AR ब्रदर्सच्या टीमला. आणि तसा खेळ चालू आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा एफर्ट लावताना फलंदाज सातत्यानं आक्रमक पवित्र धारण करतात पण यावेळी आउटफील्ड थोडी स्लो असल्यामुळे मिळतात या मागच्या बॉलवर 2 धावा. धावसंख्या पोहोचते आता AR ब्रदर्सच्या टीमची एकंदरीत 14 झालेत. 5 चेंडूचा खेळ संपला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर AR ब्रदर्स 14 ज्यामध्ये 3 चौकारांचा समावेश आहे. फ्लाइंग स्टार्ट आहे AR ब्रदर्सची. मागच्या वर्षाची जी चॅम्पियन टीम आहे आणि ती चॅम्पियन टीम तशीच खेळते. धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला सरकले. पूल केलंय. फलंदाज घालतायत मैदानात राडा. सातत्याने बोलतायत 4चा पाडा. चौकार. टीम जर का या मॅच मध्ये जिंकते तर आकाश मिरकुटे, सिद्धेश लाड, मंदार लाड यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. AR ब्रदर्स टीम साठी आणखीन बक्षीस आले. RK एंटरप्राइजेसचे ओनर मिस्टर राज सतीश काळेकर यांच्यामध्ये बक्षीस आहे 3 षटकार 3 चौकार 3 विकेट्स लगातार. हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज AR ब्रदर्स या टीम साठी. आणि AR ब्रदर्स टीमचे पुरस्कर्ते आकाशजी घरत, रुपेशजी भोईर, बिपिनजी बडेकर असतील आणि देवा भोईर यांच्याकडून तब्बल 5,000चं कॅश प्राइज. आदरणीय राज काळेकर साहेबांना निवेदन आहे की आपण कृपया मंचावर यायचं आहे. आदरणीय राज काळेकर साहेब आपणास निवेदन आहे आयोजकांच्या वतीनं कृपया आपण मंचावर यायचं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करताना AR ब्रदर्स संघाची धावसंख्या 18 झाले. 1 फलंदाज बाद. विक्रांत महागडा ठरलेला आहे जरी त्यांनी विकेट मिळवलाय पण पहिल्या षटकात 1 विकेट गमावून AR ब्रदर्सची एक चांगली स्टार्ट झालेली आहे. फाउंडेशन स्ट्रॉंग झालंय. स्ट्रायकर साइडला आता तनय ज्यांना पहिल्या षटकात स्ट्राईकवर जाण्याची संधी नाही मिळाली पण आता मिळाले
समोर आहेत गोलंदाज गणेश. हे षटक सुद्धा आपण जर पाहिलं तर फलंदाजांसाठीच आहे की काय. लेट्स सी की गोलंदाज आपल्या कामगिरीची छाप या षटकावर पाडेल आणि म्हणतात ना की ज्याला आपली छाप पडायची ते मागे वळून पाहत नाही आणि गणेशने तसाच पहिला चेंडू हाताळला दुसऱ्या षटकाचा. मागच्या षटकाचं प्रेशर आपल्या खांद्यावर घेऊन आता या षटकात कशा पद्धतीने चांगल्या स्थितीत जाता येईल तशी गोलंदाजी पाहायला मिळते. हो बॉल हवेत, बॅटची लिडिंग एज आणि गणेशच्या खात्यात जाते विकेट. सुरुवात या षटकाची गणेशच्या नावावर. विशालजी सुतार गुरव, विशालजी गुरव आणि समीरजी लोंगले यांच्यामधील बक्षीस विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपये. बघा बक्षिसं लावली जात आहेत पण आता ओव्हर ब्रेक मध्ये बक्षिसं बोलली तर आम्हाला सुद्धा ती रिदम देता येईल अशी निवेदन आम्ही करतोय जेणेकरून मग कॉमेंट्री एका बाजूला राहते. तर बक्षीस आहे निकेशजी म्हसे जे आनंदी रिसॉर्टचे मालक आहेत यांचं आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे निकेशजी म्हसे, आनंदी रिसॉर्टचे मालक. आपलं सहर्ष स्वागत आहे. 18 धावा 2 फलंदाज बाद. गणेशच्या या षटकाची सुरुवात डॉटने झाली. पुढच्या बॉलवर विकेट मिळाला. नवीन फलंदाज रियान मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. थोडी सोड प्रत्युत्तर दोन्ही संघ एकमेकांना देतील. रुद्र वरदान 11 या संघाला ठाऊक आहे AR ब्रदर्सची रीच काय आहे आणि म्हणून त्यांना चॅलेंज देताना गोलंदाज गणेशने पूर्णपणे जबाबदारीचा स्वीकार केला आणि म्हणतात की जबाबदारीचा स्वीकार केला तर मग खेळाडूंची जबाबदारी जितकी वाढेल तितका संघाचा फायदा आणि तोच फायदा गणेशने मिळवून दिलेला आहे. पहिले षटक जे खूप चांगलं AR ब्रदर्स साठी होतं पण गणेशचं हे षटक रुद्र वरदान 11 साठी चांगलं राहिलंय. नवीन फलंदाज रियान मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. ऋतिकने एक चांगली स्टार्ट दिली. 3 बॉलवर त्यांनी 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि आता रियान तशीच साथ देतील का पाहूया. चांगलाच खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. प्रेक्षक एन्जॉय करतायत. कर्जत प्रीमियर लीगचं 9वं पर्व, 9व्या पर्वाचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातल्या या सुपर 6च्या लढती. पावलं चालली पाहिजे. फुटवर्क कुठे आहे? फुटवर्क हरवलं होतं त्यातल्या त्यात बॉलचा पेस गणेशचा महाप्रचंड वेगानं हा चेंडू त्यांनी हाताळला. बघा पावलं चाललीच नाही, फुटवर्क झालंच नाही, फक्त बॅटस्विंग पाहायला मिळालं. कॅज्युअल अटेम्प्ट होता, बॉडी लाईन अटॅक गोलंदाजाचा. परफेक्शन गोलंदाजीचं खूप चांगलं सादरीकरण गणेशच्या वतीनं पाहायला मिळालेलं आहे. जे स्वतः कॅप्टन आहेत आणि कॅप्टन पद निभावताना त्याने आतापर्यंत पहिल्या षटकाला बायपास करण्यासाठी जी भूमिका घेतली आहे ती खूप महत्वाची आहे. आर वी गोइंग टू सी अनदर मेडन ओव्हर. 4 चेंडू आतापर्यंत गणेश यांच्या नावावर गेलेत. पहिला डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. पहिल्या षटकात 4 चौकार आले होते. 1 विकेट मिळवता गोलंदाज विक्रांत यांनी पण त्यानंतर गणेश यांचं षटक पूर्णतः आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलंय. नेक्स्ट बॉल गणेश. पुन्हा एकदा चांगला बॉल पण तितका चांगला स्ट्रोक तर म्हणता येणार नाही. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण झालं आणि पहिली धाव या षटकातली AR ब्रदर्सच्या टीमला मिळालेली आहे. AR ब्रदर्सच्या खेळाडूंना सुद्धा त्रास देण्याचं काम गणेश यांनी आतापर्यंत या षटकामध्ये केलेलं आहे. सर्वात महत्वाची बाब स्ट्राईक रोटेशन पॉलिसी कुठे होती. जो फलंदाज ऋतिक मागच्या षटकामध्ये चांगल्या धावा बनवताना पाहायला मिळाला तो पहिल्यांदा आता स्ट्राईकवर पोहोचतोय. म्हणूनच क्रिकेटच्या खेळामध्ये व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे. कॅप्टनने कॅप्टनचा विकेट मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता पण ती अपील पंचांनी फेटाळली. टाळ्या होऊन जाऊ द्या षटकासाठी गणेशच्या, ज्यांनी या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च करून 1 विकेट मिळवले. AR ब्रदर्स 19 धावा, 2 फलंदाज बाद. दोन फलंदाज बाद. पहिली इनिंग चालू आहे. ऋतिकचा खेळ 10 धावांचा. रियानचं खातं 1 धावेनं खुललंय. त्याने 3 चेंडू घेतले ते खोलण्यासाठी. आता पाहूया तिसऱ्या षटकासाठी रुद्र वरदान 11 संघाकडून कोणता गोलंदाज वापरला जातोय. विक्रांतला परत आणलं जाईल की पर्याय बदलला जाईल आणि पर्याय बदलला जातो आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय तो म्हणजेच बॉलर बॉलिंग मार्कवर पोहोचतायत तिसऱ्या षटकासाठी. भावेश निरगुडा हे गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील. पर्यायांची अदला बदली करता आली पाहिजे आणि पाहूया आता रुद्र वरदान 11 संघाकडून कॅप्टनने म्हणजेच कॅप्टन गणेश घारे यांनी आता गोलंदाज भावेश निरगुडा यांच्यावर तो आता डाव ठेवलेला आहे. पाहूया हा डाव प्रतिस्पर्धी संघाला घाव देऊन जाईल का. हो यावेळेस परफेक्शन
ऑन ड्राईव्ह फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन, वजनदार षटकार साधावा. झालेली आहे आणि आता भावेचं भव्य स्वागत केलेलं आहे रियानने. म्हणजेच रियान जो मागच्या षटकात स्ट्रगल करताना पाहायला मिळाला, या षटकात त्याच्या वतीनं सक्सेसफुल ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाले. बॅटची आउटसाइड एज होते, शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप, थ्रो सुद्धा चुकला, सिंगल मिळाली, सेकंडचा कॉल नाही दिला जाणार. मिळते फक्त एकच धाव. एक वाढी धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. 26 धावा, 2 फलंदाज बाद. चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना या दोन्ही संघांच्या वतीनं पाहायला मिळेल, यात कुठलंच दुमत नाहीये. कारण मागच्या षटकात फक्त एकच धाव एआर ब्रदर्सला मिळाली होती आणि या षटकाच्या पहिल्या 2 बॉलवर 7 मिळाल्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये नेहमीच या गोष्टी घडत जातील. तुमच्या मनाप्रमाणे क्रिकेट घडेल असं नाहीये, नाहीतर मग प्रत्येक संघ जिंकला असता, प्रत्येक खेळाडूने 50 कंप्लीट केली असती, प्रत्येक गोलंदाज हॅट्रिक घेताना पाहायला मिळाला असता. तर क्रिकेटमध्ये अनपेक्षित गोष्टी घडतात. भावेश, पुढचा बॉल थोडासा लो राहिलाय बॉल. चांगलीच मुवमेंट आहे भावेशच्या गोलंदाजीची. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर त्यांनी पुढच्या दोन्ही बॉलवर आपली प्रतिभा सादर केलेली आहे आणि म्हणतात ना की तुमची चांगली प्रतिभा ही नेहमी संघाच्या फायद्यासाठी मोजली जाते आणि तोच प्रतिभेचा खेळ भावेशच्या वतीनं पाहायला मिळतोय. धावसंख्या 26, 2 फलंदाज बाद आणि यावेळेस बॅट शिल्डिंग एज आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. समीर लोंगले आणि विशाल गुरव यांच्याकडून. चला जमा करा 500. विकेट डाऊन. या प्रत्येक संघाकडून जिंकण्याची ती जिद्द दिसते. कर्जत प्रीमियर लीग ही स्पर्धा आता इमोशनशी आहे. ही स्पर्धा आता जिंकायची आहे. जिंकण्याची जिद्द प्रत्येक संघाच्या कॅप्टन मध्ये पाहायला मिळते. त्याचमुळे या इमोशनला जपत असताना चांगलं क्रिकेट त्या प्रत्येक संघाकडून सातत्यानं पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या या ब्रदर्सची झाली 26 धावा, 3 फलंदाज बाद. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. आदरणीय अमरजी मिसाळ, माजी सभापती कर्जत यांचं आगमन मुख्य मंचावर होते. आपलं मनपूर्वक स्वागत. तसेच आदरणीय प्रवीणजी मोरगे हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. आदरणीय प्रशांतजी झांजे, आदरणीय नितीनजी झांजे आणि आदरणीय प्रसादजी थोरवे या सर्व सन्मान्य आयोजकांच्या वतीनं पुढचा बॉल भावेशचा. राऊंड विकेट. ड्राईव्ह केले, तितका चांगला स्टॉप. रिफ्लेक्सेस स्ट्रॉंग आहेत भावेशचे. फ्लेक्झिबिलिटी आहे आणि तीच फ्लेक्झिबिलिटी गोलंदाज भावेश यांची पाहायला मिळाले. काय सुरुवात या षटकाची झाली होती षटकाराने, पण पुढचे 4 बॉल भावेशने आपल्या नावावर केले. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातला संपलाय. एआर ब्रदर्स स्ट्रगल चालू आहे. धावसंख्या 26 आणि एकदम जास्त सावधानी बाळगून नाही चालत क्रिकेटच्या खेळामध्ये, पण क्षेत्ररक्षण चुकलं. एक संधी हाती आली होती. हा नो बॉल आहे. मिळतात एकूण या 2 धावा. 1 धाव धावून आणि 1 धाव नोची. म्हणजे आता एआर ब्रदर्सला मिळते संधी पुढच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याची. 5 चेंडूचा खेळ संपला. पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या 28, 3 फलंदाज बाद. 28 लॉस ऑफ 3 विकेट्स. चला पुढचा टॉस देखील खूप इम्पॉर्टंट आहे. टॉससाठी आपण दोन्ही कॅप्टन्सला बोलवूया. सनशाईन डेव्हलपर्स आणि 40-40 वॉरियर्स दोन्ही कॅप्टन टॉससाठी रेडी राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. लास्ट कॉल फॉर बोथ टीम्स. दोन्ही कॅप्टन येतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. 40-40 वॉरियर्स आणि सनशाईन डेव्हलपर्स. शेवटचा बॉल जो फ्री हिट आहे. चला जास्तीचा कालावधी घेऊ नका. यानंतर आणखीन 4 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि त्याचमुळे जास्तीचा कालावधी घेतला तर मग प्रेक्षक जे इतक्या दुरून तुम्हाला पाहण्यासाठी आलेले आहेत, tenniscricket.in तर रात्रभर चालेलच, पण खरी मजा मैदानात बसून क्रिकेटचा खेळ पाहण्याची आहे. त्याचमुळे सर्व काही वेळ झालं पाहिजे. फ्री हिट उचलली जबाबदारी, पण पाहूया. फ्री हिट असल्यामुळे नुकसान तर तितकं नाही होणार. एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटला, पण रनआउटची संधी होती. फ्री हिट वर धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद करता येते, पण नाही. फलंदाज सेफ आहेत. 3 षटकाचा खेळ संपला. एआर ब्रदर्सची धावसंख्या 30, 3 फलंदाज बाद. 30 लॉस ऑफ 3 आफ्टर 3 एआर ब्रदर्स.
मध्ये 18 धावा होत्या. दुसऱ्या षटकात फक्त एकच आले, 19 झाल्या आणि आता तिसऱ्या षटकानंतर 30 धावा झाल्या धावफलकावर. म्हणजेच पहिलं आणि तिसरं षटक हे फायद्याचं राहिलं आणि पाहूया आता चौथ्या षटकासाठी कोण यायला पाहिजे बॉलिंग ट्रॅकवर. आणि तेच आलेले आहेत गणेश घारे, ज्यांनी दुसरं षटक इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर हँडल केलं होतं. कॅप्टन आहेत आणि पाहूया कॅप्टन पुन्हा एकदा या षटकात तशीच जबाबदारी पूर्ण करतायत का. कारण पहिल्या षटकात त्यांनी जमवून घेतले आणि आता या षटकात पुन्हा एकदा जमवण्याची संधी आहे. एका बाजूला गणेश आणि एका बाजूला स्ट्रायकर साईडला उमेश रियान हे नॉन स्ट्रायकर्स एंडला आहेत, जे 10 धावांवर पोहोचले. 6 चेंडूमध्ये चांगला स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केलाय. जर पुढच्या 12 चेंडूमध्ये 25 ते 30 धावा आल्या तरी चांगली लढत प्रेक्षकांना 100% पाहायला मिळेल. कारण रुद्र वर्धनकडे देखील तितकीच चांगली बॅटिंग लाईनअप आहे. AR ब्रदर्सची बॉलिंग तर या अगोदर आपण पहिल्या स्टेजमध्ये पाहिले, ज्यांनी फक्त इकॉनॉमिकलच राहून प्रतिस्पर्धी संघाला जवळपास 22 ते 23 धावांवर रोखलं होतं. आणि हा बघा सीधी बॅट, नो बकवास, बॉल जाय स्ट्रेट लॉंग सीमारेच्या पार, कडक बेधडक षटकार. खेळतो उमेश जामघरे तुम्हाला स्ट्रायकर सेंडला पाहायला मिळतात. विथ इज काय इझिली तो स्ट्रोक त्यांनी खेळला आणि जसा त्यांनी तो कनेक्ट केला त्या चेंडूवर 6 धावांचा रबस टाइम बसला होता. परफेक्शन या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळालं. गणेश, मी उल्लेख तोच केला होता की मागचं षटक गणेशचं फक्त 1 धावेचं होतं आणि या षटकाची सुरुवात गणेशची 6 धावांनी झालेली आहे. नथिंग इज परमनंट. AR ब्रदर्स 36 धावा, 3 फलंदाज. पुढचा बॉल गणेश, पुनरागमन होईल का. ड्राईव्ह केलंय, क्लासिक कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलवर पोहोचतायत. थ्रो नॉन स्ट्रायकर साईडला, योग्य निर्णय क्षेत्ररक्षकाचा मिळते. फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी फलंदाजांचे प्रयत्न दिसलेच नाही. स्ट्रायकर साईडला रियान पाहायला मिळतात, जे खेळतात 10 वर, उमेशचा खेळ 8 वर. चांगला खेळ दोघांचा आतापर्यंत पाहायला मिळाला, ज्यांनी कमी चेंडू घेऊन जास्तीत जास्त धावा बनवण्याचा चंग मानलाय. धावसंख्या 37, 3 फलंदाज बाद. आता जो षटकार आलाय त्यासाठी 1000 रुपये अशोक शेठ घरत यांच्या वतीनं, मागच्या षटकारासाठी 1000 रुपये अशोक शेठ घरत यांच्या वतीनं मला जमा झालेले आहेत. धावसंख्या 37, 37, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3.2. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक जिद्द, एक चिकाटी, एक मेहनत, एक तळमळ दोन्ही संघाची दिसते पुढच्या स्टेजमध्ये जाण्यासाठी. आणि म्हणूनच आतापर्यंत बघा पहिल्या बॉलवर षटकाराला, पुढच्या बॉलवर सिंगल. गणेश पुन्हा एकदा रियानसाठी. हो, बॉल थोडा लो राहिला. आडव्या बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न. थ्रो करायला पाहिजे होता का. कधी कधी रिस्क घ्यावी लागते. जर विकेट मिळाली तर मग तो फायदा होतो. 22ची 1 धाव मिळते, 1 धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 38 धावा. 38 धावा, 3 फलंदाज बाद. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे या षटकातला. चार चेंडूचा खेळ संपलाय. 4 बॉल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 39 धावा. 39. नेक्स्ट बॉल. हो, बॅटची बॉटम एज कनेक्शन तितकंस नाही जमलं फलंदाजाला आणि मिळते फक्त मागच्या बॉलवर 1 धाव. हीच आहे संघर्षाची गोलंदाजी. गोलंदाज गणेशची. संघर्ष या शब्दाला महत्व दिलं जात नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्व दिलं जातं आणि तो संघर्ष कॅप्टन गणेश यांचा या षटकामध्ये पाहायला मिळालाय. धावसंख्या 40. बघा हे 2 खेळाडू एकमेकांसमोर, गणेश आणि उमेश. पाहूया उमेश हा बॉल जगतोय की गणेश या बॉलवर आपली छाप सोडतोय. प्रेक्षक दोन्ही संघांना समर्थन देण्यासाठी पोहोचलेले आहेत, कारण कर्जत परिसरातील क्रिकेटपटू चांगला खेळ देतोय या गोष्टीचा अभिमान या सर्व प्रेक्षकांना आहे. शेवटचा बॉल या चौथ्या षटकातला. पाहूया कोणाच्या नावावर जाईल, AR ब्रदर्सच्या की रुद्र वर्धन 11च्या. अजूनही ती तयारी नाहीये, अजूनही बॉल डिलिव्हर्ड होत नाहीये. या चौथ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर खूप काही घडायचं बाकी आहे. RK एंटरप्राइजेसचे ओनर राज सतीश काळेकर यांच्या वतीनं षटकारांची तिकडी, चौकारांची तिकडी, विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये AR ब्रदर्स टीमला दिले जाणार आहेत. अजूनपर्यंत ते काही पाहायला मिळालं नाहीये. पुढचा बॉल फुल लेंथ बॉल, बॅटची एज आणि आता फलंदाज बाद होता तो राहिला. विकेट किपरने इतका मोठा कशा पद्धतीनं कन्फ्युजन, म्हणजे तुम्ही जाऊन पुन्हा tenniswicket.in वर पाहूया आपण. तुमच्या हातात बॉल आहे,
फलंदाजाने जागा सोडली आहे तर कशाला थ्रो करायला पाहिजे, आणि यालाच म्हणतात मोये मोये. कारण बघा ना, इतका सोपा मोका हातातून सोडलेला आहे. आणि आता पुन्हा एकदा आमचे डीजे तुमच्यासाठी गाणं वाजवतील. ते कोणतं? आहे. आणि प्रत्येक विकेटसाठी कुणाल जाधव आणि संकेत जाधव यांच्याकडून 500 आणि हॅट्रिकसाठी 3000. चला, या गोलंदाजासाठी म्हणजे संदेशसाठी हे बक्षीस लागू झालेलं आहे. म्हणजे विकेट घेतला तरी सुद्धा मालामाल, आणि जर हॅट्रिक घेतली तर मग खूप जास्त मालामाल. 41 3 फलंदाज बाद. एआर ब्रदर्स 3 फलंदाज बाद झालेत ज्यांच्याकडून जास्तीची अपेक्षा होती, पण ती अपेक्षा रियान आणि उमेश या दोघांनी पूर्ण केलेली आहे. संदेश बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकाची सुरुवात पंचांच्या डावीकडून. स्ट्रायकर सेंडला उमेश खेळत आहेत 9 वर. पुढचा बॉल बॅटच्या आउटसाइड एज आणि सूर घेऊन तो झेल टिपण्याचा प्रयत्न. वॉट अ कमिटमेंट, 100% कमिटमेंट पाहायला मिळाले. टाळ्या होऊन जाऊ द्या प्रयत्नांसाठी. आपला संघ जिंकावा, आपल्या संघ मालकाची प्रतिष्ठा जपावी, त्यासाठी काय वरच्या दर्जाचं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनला पाहायला मिळालं. फॅन्टॅस्टिक एफर्ट बाय फिल्डर शंकर. बघा, पूर्णपणे समर्पण, पूर्णपणे सूर घेतला होता हा झेल टिपण्यासाठी. आणि हा जर झेल झाला असता तर 9व्या पर्वातला हा सर्वोत्तम झेल ठरला असता. धावसंख्या 41 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल उमेशसाठी. हो, यावेळेस ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑन आहे, जास्त हालचाल करायची गरज नाहीये. कॅच कंप्लीट. संध्याच्या खात्यात पहिला विकेट. उमेशचा खेळ संपला. मैदानात दाखल होत आहेत. बघा, बाईक जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं, आमचं पण होतं, पण झालं. आता समालोचक म्हणून आम्ही आता तुमच्या समोर येतोय. पण या खेळाडूने मागच्या वर्षी बाईक जिंकले याच मैदानात. तर पुन्हा एकदा पाहूया तोच दबदबा मैदानाच्या आतमध्ये निलेशचा पुन्हा एकदा पाहायला मिळेल का. निलेश बद्रिके शेवटच्या 4 बॉलसाठी आलेत, आणि पाहूया 4 बॉलसाठी येऊन तो दबदबा या मैदानाचा पुन्हा एकदा त्यांच्या नावावर प्रस्थापित केला जातोय का. 41 झाल्यात एआर ब्रदर्सच्या. 4 फलंदाज बाद. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर. संदेश चांगलं षटक हाताळलंय. फुल टॉस मिस केलाय, पण बॉल कुठून गेलाय तर लेग स्टंप सोडून गेलेला आहे. प्रयत्न चांगले होते स्ट्रोक खेळण्याचे, स्वीप करण्याचा अंदाज. फॉलिंग स्वीप खूप चांगली खेळतात. स्लॉग स्वीप, रॅम शॉट, लॅप शॉट, या सर्व गोष्टी व्यवस्थित निलेश यांच्या वतीने आपण विविध स्पर्धांमध्ये पाहिलेल्या आहेत, आणि तशाच शैलीने खेळण्याचा प्रयत्न. ओ, फुल टॉस, पण पाहूया तो वेस्ट हाईट वरून ट्रॅव्हल झालेला आहे, आणि त्याचमुळे त्याच गोष्टीची दखल पंचांनी घेतली. नो बॉलचा इशारा. पुढचा बॉल फ्री हिट जो फेस करणारा रियान. धावसंख्यात 44. 4 फलंदाज बाद. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल फ्री हिट आहे. 50च्या पलीकडे जाण्यासाठी चांगले संकेत दिसत आहेत एआर ब्रदर्स टीमसाठी, कारण हे षटक आपण जर पाहिलं तर संदेशच्या वतीने चांगलं सुरू झालं होतं, पण त्यानंतर व्हाईट बॉल आला, नो बॉल आला. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर साईडला इनफॉर्म बॅटर रियान आहेत. संदेश वर्सेस रियान. हो, बॉल हवेत, पण फ्री हिट असल्यामुळे तितकं काही नुकसान नाही होणार. एकाच ऍक्शन मध्ये नॉन स्ट्रायकर साईडला थ्रो, आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत, तर 2 मिळत आहेत. 2 धावांची. येस, आपण रनआउट आहे की नाही त्याची तपासणी करणार आहोत. नॉन स्ट्रायकर्स एंडला फलंदाज बाद आहे की नाही त्याची तपासणी आपण घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये tenniscricket.in करणार आहोत. लगेचच गौरवजी सावंत आम्हाला परफेक्ट अँगल देतील ऑन स्क्रीन, आणि निकाल या ठिकाणी पंचांच्या वतीनं जाहीर केला जातोय की फलंदाज सेफ आहे. चला, 2 मिळत आहेत. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 46 धावा. 4 फलंदाज बाद. अजूनही
3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन रेडी राहायचंय, जशी सूचना आम्ही दिलेली आहे. सनशाईन डेव्हलपर्स आणि 40-40 वॉरियर्स. ऋषी पाटील यांच्याकडून पुढच्या 3 बॉलवर 3 विकेट्स आले तर 3,000 रुपये. 3च बॉल बाकी आहेत. 3 विकेट्स आल्या ऋषी पाटील यांच्याकडून 3,000 मिळतील. विकेट नाही गेला मित्र, या 2 धावा मिळालेत. धावसंख्या यार ब्रदर्स 46, 4 फलंदाज बाद. पुढचा बॉल रियान स्ट्रायकर सेंडला आहेत. 9 चेंडू 14. चांगला खेळ त्यांनी दिलाय. सुरुवातीचे 3 ते 4 फलंदाज ज्यांच्यावरती अपेक्षा होती, ती अपेक्षा जेव्हा पूर्ण नाही झाली तर इतरांपेक्षा चांगला खेळ आता रियानचा. और पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, पण आता पाहूया क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत. बॉल जातोय सीमारेषा पार. या मैदानाच्या आतमध्ये रियानचा गाजा वाजा जणू काय सांगतोय मीच आहे या मैदानाचा राजा. एक्स्ट्रा कव्हर क्लिअर, षटकार. मंचावर होते आपलं मनपूर्वक स्वागत आहे. प्रसादजी या आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. कर्जत प्रीमियर लीग मध्ये अंतिम दिवशी धावसंख्या 50 ओलांडते यार ब्रदर्स. 52 लॉस ऑफ 4 आफ्टर 4.4. बॅटची लिडिंग एज. यस, थोडीसर प्रत्युत्तर संदेशच्या वतीने सुद्धा मिळते. कॉड बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज रियान होत आहेत बाद. 5वा धक्का AR ब्रदर्स. अशोक घरत यांच्या वतीने जे 500 रुपये जाहीर केले होते ते रियानला समालोचन कक्षात जमा झाले. धन्यवाद घरत साहेब. धावसंख्या 52, 5 फलंदाज बाद. शेवटचा बॉल बाकी जो फेस करण्याचा स्ट्रायकर संघात पाहायला मिळतील. 7व्या क्रमांकावर बाबू धुरी जे गोलंदाज आहेत, लीड बॉलर आहेत. आणि आता ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर त्यांचा होता आणि बाबू यांना धावचेच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवर परतावं लागते. AR ब्रदर्सचा पहिला डाव संपलाय. धावसंख्या आहे 52 आणि आता जिंकण्यासाठी 30 चेंडू 53 ची गरज असेल. रुद्र वरदान 11 ला 30 चेंडू 53 धावा. रुद्र वरदान 11. चला करूया टॉस. सनशाईन डेव्हलपर्स आणि 40-40 वॉरियर्स. या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. आदरणीय अमरदादा मिसाळ या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. प्रशांतजी लांजे साहेब तर निकेश मसे साहेब या. अमरदादा निकेश दादा या दोघांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तर सनशाईन डेव्हलपर्सचे कॅप्टन रेडी आहेत. चला 40-40 वॉरियर्स आय गेस ते रेडी होते. 40-40 वॉरियर्सला कॅप्टन टॉससाठी या. हा पाहुण्यांच्या माहितीसाठी सुपर 6चा हा तिसरा सामना आहे. म्हणजेच टॉप 3 मध्ये जाण्यासाठी हा सामना दोन्ही संघांना जिंकायचाच आहे. आणि पाहूया हु विल गोइंग टू विन धिस मॅच. तर होतोय टॉस. 40-40 वॉरियर्स आणि सनशाईन डेव्हलपर्स या दोन्ही संघांना शुभेच्छा. चला सनशाईन डेव्हलपर्सचे कॅप्टन देतील कॉल. हेड हॉटेल हेड्स इज अ कॉल अँड हेड इट इज. धन्यवाद. दोन्ही पाहुण्यांना मी निवेदन करतोय की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण सन्मानपूर्वक आपण थांबा 2 मिनिट थांबा फक्त मी डिसिजन घेतोय. नाणेफेक सनशाईन डेव्हलपरने जिंकली आणि त्यांचा निर्णय फिल्डिंग. चला ऑल द बेस्ट. सनशाईन डेव्हलपर्सने क्षेत्ररक्षण निवडले म्हणजेच 40-40 वॉरियर्सला करायचे फलंदाजी. तर मिसाळ साहेबांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत. आदरणीय अमरदादा मिसाळ या आपला सन्मान आपण प्रशांतजी झांजे जे आयोजक आहेत या स्पर्धेचे कर्जत प्रीमियर लीगचे. खूप चांगल्या पद्धतीने मागच्या 7 दिवसात त्यांनी क्रिकेटपटूंना योग्य ते माध्यम मिळवून दिलेलं आहे आणि आपला हा सन्मान मुख्य मंचावर होतोय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण पुन्हा एकदा आसनस्थ होऊ शकता मुख्य मंचावर. तर
टॉस झालाय. सनशाईन डेव्हलपर्सचं क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. समालोचन कक्षामधून आता आयरे सरांचा आवाज आपण पुढच्या डावासाठी ऐकणार आहोत. आपण हा टेनिस.in या युट्यूब वाहिनीवर पाहतोय 9वं पर्व कर्जत प्रीमियर लीगचं. धन्यवाद. 1 मिनिट अजून काही पाहुण्यांचा सन्मान. माजी सभापती आदरणीय अमरजी मिसाळ आपण यायचंय प्लीज. माजी सभापती आदरणीय अमरजी मिसाळ या. आपणास निवेदन आहे. मिसाळ साहेब, आपला देखील सन्मान खूप महत्वाचा आहे. ही मैत्री अशीच आपण जपत राहाल. क्रिकेटच्या माध्यमातून असू या किंवा समाजकारणाच्या माध्यमातून आपण नेहमीच एकमेकांना सहकार्य करा हा दृढ विश्वास आम्हाला आहे. आणि अमरजी मिसाळ साहेबांचा, माजी सभापती साहेबांचा सन्मान कर्जत प्रीमियर लीगच्या वतीने केला जातोय. धन्यवाद अमरजी. तसेच यानंतर आदरणीय प्रवीणजी मोरघे साहेब आपण यायचे स्वागत कक्षामध्ये. आदरणीय प्रवीणजी मोरघे साहेब या. आपला देखील सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. आपला बहुमूल्य वेळ या अंतिम दिवशी आपण या स्पर्धेसाठी राखलात. मोरघे साहेब, आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. नितीनजी झांजे आणि प्रशांतजी झांजे यांच्या वतीनं सर्व पाहुण्यांचं आदर ते जपलं जातं, जी खूप महत्वाची भूमिका आहे कुठल्या आयोजकांसाठी. धन्यवाद साहेब. आदरणीय जीवनजी कांबरे आपण यायचं आहे. आदरणीय जीवनजी कांबरे या. म्हणजेच हे जे इंटरनेट आहे ज्यांच्या वतीनं आपण ही सर्व स्पर्धा पूर्ण जगभरात पोहोचवते, खास करून आमच्या सर्व टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील आपल्या सर्व क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवते, तर इंटरनेटची व्यवस्था खूप महत्त्वाची राहिलेली आहे. तर ही नक्कीच आपण पुरवलीत, त्याबद्दल आपलं देखील विशेष सन्मान आपण करतोय. धन्यवाद. अशीच सेवा आपली प्रत्येक वर्षी आम्हाला मिळत राहील हा विश्वास आम्हाला आहे. धन्यवाद. आणि हा वारसा नक्कीच आमचे पुढची पिढी घेऊन जाईल हा मला विश्वास आहे. धन्यवाद. थँक्यू. आदरणीय प्रसादजी कर्णूक साहेब आपण यायचंय. आदरणीय प्रसादजी कर्णूक साहेब या. आपला देखील सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय प्रसादजी कर्णूक साहेब आपण देखील खूप चांगल्या पद्धतीने मैत्री जपत असताना ज्या क्रिकेटच्या खेळा प्रोत्साहन देण्यासाठी आपण पोहोचलेला आहात कर्जत प्रीमियर लीगच्या मुख्य मंचावर, आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि या स्वागत कक्षामध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, वंदनीय आहे. आणि ही आठवण भेट या स्पर्धेची आणि हे आदरातिथ्य या स्पर्धेचा आपण मोठ्या मनानं स्वीकाराल हा विश्वास आम्हाला आहे. धन्यवाद. अशाच पद्धतीने ही मैत्री वृद्धिंगत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा एकदा आपण आसनस्थ व्हायचे. जाऊया समालोचन कक्षामध्ये. सज्ज असतील आयरे सर. थँक्यू. त्याच दरम्यान आपण पाहता या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय जीवनजी कांबरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हो, पहिलाच बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहता बाहेर निघाला, बीट करत आलाय शरद बुंदाटेला. पहिला बॉलनं सुरुवात केली आहे डॉट बॉलनं. 30 बॉलमध्ये आता इथून जर पाहायला गेलं तर 53 धावसंख्येचा बचाव करायचा आणि ते बचाव करत असताना बाबू दुरीकडे पहिलं षटक आहे. आकाश दुरी गोलंदाजी मार्कवरती आहे आणि पहिलं षटक हाताळत असताना पहिला बॉल शरद बुंदाटेच्या विरोधामध्ये डॉट बॉलच फेकला. एक चांगली मॅच, काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. हो, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. चान्स बनला. डायरेक्ट हिट. फलंदाज शरद बुंदाटे. ओ यू टी आउट. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता. बाटवरती व्यवस्थित आलंच नाहीये. बाबू दुरेनं अगदी आपण पाहता एस्टनचा नेमच साधला आणि मात्र तिथे एस्टा उडवलात. अचूकता पाहायला मिळाली. अचूकता पाहायला मिळाली आकाश दुरीची गोलंदाजी मधली पहिली महत्वाची विकेट. शरद बुंदाटे काय मागच्या मॅच मध्ये खेळला होता शरद. 17 बॉल मध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉर्थ सेकंड वरती आपण पाहता शंकर
हो कमी गतीनं टाकला पीक केला ऑन साइडला मिड विकेटला बॉल सीमा पार मिळतील धावा 6 भावेश लोंगलेच्या बाट मधून आलाय षटकार षटकार आलाय 6 धाब्यानं अकाउंट ओपन झालाय हो पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला केला लॉंग ऑफ मध्ये बॉल फिल्डर आहेत धाव मिळेल एक सिंगलच अगोदरच्या बॉल वरती स्लोवरला पीक केलं तो षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र ती सिंगल धाव आली सिंगल आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहताय 7 इथून आपल्याला पाहायला मिळतं 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 7 धावा धावफलकावरती आला विकेट आली आहे एक पहिलं षटक चालू आहे आकाश धुरी गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळते 4 बॉल मध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात रनआउटची ती विकेट आली आहे 5वा बॉल या षटकातील हो पुन्हा एकदा फटका त्याला लॉप केलाय फिल्डर आहे तो चुकी झाली आहे बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार चौकार मिळालाय फलंदाज शंकर यांना मिसफील्ड झाली आणि त्या मिसफील्डचं रूपांतर 4 धाब्यामध्ये पाहायला मिळालं हो पुन्हा एकदा ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढला डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचतील त्याच्या अगोदर बॉल पोहोचला सीमा पार आणखीन एक वार धावा मिळतील 4 चौकार रुद्रवर्धन 11 टीमच्या धावा धावफलक्यावरती आल्यात 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 15 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात सेकंड ओव्हर मध्ये ऋतिक दलबी गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय टीमचा कॅप्टन आता गोलंदाजी मार्क वरती आलाय सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय 22 ऑन साईड हो पहिलाच बॉल अगदी पाहता आपण बरोबर बाईट लाईनच्या हातून असायला पंचांकडे ती दात मागितली जाते पंच सांगतायत की बाईट लाईनच्या हातून आला तो डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो आता इथून कमबॅक तर हवा AR ब्रदर्स टीमला तो कमबॅक करावा लागेल कॅप्टननं आता मात्र दुसरं षटक घेतला आणि कॅप्टन इथून कमबॅक करत असताना तो पहिला बॉल निर्धावच फेकतात हो इथे यष्टी रक्षकाकडनं चुकी झाली आहे बॉल इथून हातातून निसटला भावेश लोंगलेचा झेल या ठिकाणी ड्रॉप झाला बाटची हलकीशी कडा घेतली होती परंतु एसटी रक्षक त्या ठिकाणी सूरज चव्हाणनं चुकी केली आहे आणखीन एक चुकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये कॅप्टननं प्रयत्न केले होते भावेश लोंगलेला परत पाठवण्याचे परंतु इथे एसटी रक्षकांना चुकी केली आहे कॅचेस विन द मॅचेस फिल्डिंग मध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल हो इथे फटका मिस टायमिंग स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये ऋतिक दलबी पकडतोय कॅच भावेश लोंगलेला पाठवतोय परत मिळतोय दुसरा आदरा बॅटिंग करणारा रुद्रवर्धन 11 टीमला भावेश लोंगले बाद विकेट आली शरदची तो बाद झाला त्यानंतर भावेश लोंगले
मैदानाच्या आतमध्ये होता आणि त्याच्या बॅटमधून देखील अगदी आपल्याला एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्यानंतर तो देखील बाद झाला. आता प्रेशर खऱ्या अर्थानं वाढलं असेल रुद्रवर्धन 11 टीमवरती. सलामीचे जे विस्फोटक फलंदाज होते ते मैदानाच्या बाहेर आले. ज्यांनी आपल्या टीमला नेहमीच एक चांगला स्टार्ट मिळवून दिला ते मात्र लवकर परतलेत. आता धाव फलकामध्ये 15 आलात. ऋतिक दलवीच्या या षटकातील बॉल समाप्त झालेत ते म्हणजे 3 बॉलमध्ये अद्यापर्यंत एकही धाव आली नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक इथून करत असताना टीमचा कॅप्टन ऋतिक दलवी. हो पुन्हा एकदा इथून देखील फटका स्ट्रोक तर केलाय पाठीमागे. फिरलेत लगेच बॅटर मयूर भगत आपण पाहता पुढे सरकले होते. धाव घेण्याचा प्रयत्न परत पाठवलं. 4 बॉल आतापर्यंत डॉट बॉल आलेत. काय गोलंदाजी चालू आहे ऋतिक दलवीची. बॅटिंग करत असताना थोडंसं खऱ्या अर्थानं नाराज केलं होतं. हवे तसे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले नाही, परंतु गोलंदाजी करत असताना पूर्णपणे ती जबाबदारी पाहायला मिळतीये. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यानंतर अगदी आपण पाहताय सेकंड ओव्हरमध्ये ते कमबॅक इथून पाहायला मिळतंय. 4 बॉल डॉट फेकलेत. हो इथे फटका तर चांगला केलाय. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर वेगानं धावत आले. तोपर्यंत एकच धाबीतून आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेनं लॉप करत असताना लॉंग ऑफचे फिल्डर निघाले लगेच वेगाने. एक धाबीतून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 16. 2 बाद 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. रुद्रवर्धन 11 टीमच्या 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. चला स्पीडअप करा. शेवटचा बॉल सेकंड ओव्हर मधील ऋतिक दलवी निघालेत पुन्हा एकदा. ओ स्विच हिट करायचा होता. शॉर्ट थर्डमॅन मध्ये फिल्डर आहेत. पकडली एक कॅच. आणखीन एक विकेट. फलंदाज शंकरबाद. मान्यवर दरम्यान या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय आमदार साहेब किसनजी कथोरे साहेब यांचे नातू सन्माननीय साहिलजी कथोरे साहेब उद्योजक या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि त्यांच्या साथीनं आपण पाहताय सन्माननीय नितेशजी पवार साहेब उद्योजक, तदनंतर सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब उद्योजक, आणि तदनंतर आपण पाहताय शुभमजी शेलके साहेब, आणि तदनंतर प्रसादजी कर्णूक साहेब उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूया. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. निलेश सालुंके मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेयर. ओ इथे हेलिकॉप्टर बरोबर हातामध्ये. आणखीन एक विकेट मयूर भगत. हाच टू द डिपार्ट. मिळाली आणखीन एक विकेट. आणि अगोदरच्या कॅच साठी गुड्डू भोईर साठी आकाश गरद यांच्याकडून आपण पाहताय 500 रुपयाचं. आता उमेश गोलंदाजी मार्क वरती आला आणि पहिल्याच बॉल वरती उमेशने ते विकेट मिळवली आहे. कुणालच्या जागी बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी आपण पाहताय गणेश गारे टीमचे कॅप्टन. हो पहिला स्विच हिट करायचा होता, मिस हिट होता, परंतु फिल्डर नाही आहे. बरोबर समोरच चालला लॉंग ऑफ मध्ये वेगानं फिल्डर धावत आले. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल जावीतून आपल्याला पाहायला मिळते. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा 15 आल्या होत्या आणि तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताय
ती धाव फक्त सिंगलच पाहायला मिळाली. आणि आता मात्र उमेशच्या विरोधामध्ये देखील आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्याच्यानंतर सिंगल धाव. एकंदरीत धाव फलकावरती आल्यात त्या 17. 16 बॉल मध्ये अजूनही 36 धावसंख्येची आवश्यकता. मॅच अजूनही संपली नाहीये. दोन्हीकडे अजूनही बॅलन्स मॅच इथून पाहायला मिळतीये. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कर्जत प्रीमियर लीग 2026 पर्व 9 मध्ये. ओ बोल्डेम परफेक्ट यॉर्कर, तो क्रशिंग यॉर्कर इथे पाहायला मिळतोय उमेश जामगरेचा. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेले या खेळाडूच्या नावावरती देखील बरेचसे कारनामे आहेत. म्हणजे एका स्पर्धेमध्ये एक बॉलमध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता असताना दोनदा तो कारनामा करून आपल्या टीमला मात्र त्याने जिंकून दिले. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी समोर आपण पाहताय उमेश. थोडस प्रेशर आता असेलच. इथून जर पाहायला गेले तर विकेट्स आल्यात अगदी आपण पाहताय 5 धाबा धाव फलकावरती आहेत त्या 17 बनवायचे त्या 53. उमेश जामगेरे काय बॉलिंग करतोय. ओ पाठीमागे फाईन केलेत. बॉल सरळ चालला डिफाईन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. होता त्याला बरोबर पिक केलं आणि या स्ट्रोक साठी खऱ्या अर्थानं राजू तरे ओळखला जातो. हे स्ट्रोक खऱ्या अर्थानं त्याच्या बॅट मधून आपण नेहमीच पाहिलं. आक्रमकरित्या बॅटिंग करणारा राजू तरे स्टॅकिंग एंडवरती. हो इथून अगदी आपण पाहताय फुलटॉस बॉल आलाय कन्वर्ट करू शकले नाहीयेत. संधी होती इथून अगदी आपण पाहताय फलंदाज राजू तरे यांच्याकडे, परंतु त्या संधीचं सोनं झालंच नाहीये. फुलटॉस देखील इथून मिस झाला आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आणि तिसरं पंच या ठिकाणी आता चेक करतील. तो डिसिजन अगदी आपण पाहताय तिसऱ्या पंचांकडे सोपवला गेलाय. टीव्ही अंपायर त्या ठिकाणी आपण पाहताय चेक करतायत बेट साईड साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओ स्ट्रोक खेळलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. राजू तरेच्या बॅट मधून षटकार. फलकावरती रुद्रवर्धन 11 टीमच्या 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या आहेत त्या 26. 12 बॉल 26 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे प्रति षटक अगदी जर पाहायला गेलं तर 13 धावसंख्येची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 26 धावसंख्येची आवश्यकता. 18 बॉल मध्ये धावा आल्या त्या 27. 1 बॉल मध्ये 1 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत गणेश गारे टीमचे कॅप्टन आणि अगदी 3 बॉल मध्ये 10 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत ते म्हणजे राजू तरे.
चांगली मॅच इथून आपल्याला पाहायला मिळतीये. सुपर 6 ची ही लढत, दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळतीये. ऋतिक दलवी सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. हो, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पहिला बॉल वेगवान पाहायला मिळाला, त्याच्यावरती प्रत्युत्तर करत असताना तो डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. कर्जत खालापूर विधानसभेचे कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब यांचं अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होणार आहे. ओ मी टायमिंग आहे हवेमध्ये. कॅप्टन आलेत, बॉल खाली पकडली, कॅच कॅप्टन पाठवले, कॅप्टनला परत. गणेश गारे आउट. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अतुल. ओ फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हर मधून काढला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी चौकार. आता धावफलक्यावरती इथून आपल्याला पाहायला मिळेल 31 धावा धावफलक्यावरती. 9-22 हे समीकरण आलं. ओ मिस हिट झाला, पुन्हा एकदा संधी आहे, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली कॅच, आणखीन एक विकेट. अतुल देखील बाद. साठी बावीस मैदानाच्या आतमध्ये आलेत. 7 विकेट्स आल्यात, 31 धावा धावफलक्यावरती. बॅटिंग करतीये रुद्र वरदान 11 टीम. 53 धावसंख्येचा पाठलाग करतीये. सुरुवात चांगली झाली होती, मिडल ऑर्डर मध्ये धावा आल्याच नाही, तिथे विकेट्सच पाहायला मिळाल्या. 22 बाद झाला, शरद बाद झाला आणि त्याच्यानंतर मात्र त्या धावा थांबल्या. परंतु अगदी जर पाहायला गेले तर राजू तरेच्या बॅट मधून 2 मोठे स्ट्रोक आले, तो नॉन स्ट्राइक एंड वरती आहे, 22 स्ट्राइकिंग एंड वरती. हो वेगवान वेगवान प्रचंड वेगानं वेगावरती स्वार होऊन मात्र हा चेंडू डिलिव्हर केला. इथून बॅटरला चेंडू समजलाच नाहीये, इतक्या भरदार वेगानं निघून गेलाय. एसटी रक्षक सूरज चव्हाणच्या हातामध्ये ठाकलाय डॉट बॉल. एक डॉट बॉल खऱ्या अर्थानं तुम्हाला पूर्णपणे बॅकफुट वरती ढकलतोय, तुमच्या टीमला खऱ्या अर्थानं विजयापासून थोडस दूर घेऊन चालला. ते डॉट बॉल तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्ये परिवर्तित करावं लागेल. किमान सिंगल डबल जरी आली तरी देखील या मॅच मध्ये तुम्ही बनून राहाल. 7 बॉल आणि 22 ची आवश्यकता. शेवटचा बॉल ऋतिक दलवीच्या या षटकातील. ओबाची कडा पाठीमागे चाललाय वेगानं, धाव मिळणार नाहीये. शेवटचा बॉल देखील तो निर्धावच साकलाय. ऋतिक दलवीनं काय बॉलिंग केली आहे. आता 6 बॉल आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. कॅप्टन खऱ्या अर्थानं कॅप्टनला साजेशी अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये AR ब्रदर्स टीम कडनं कॅप्टनशिप करत असताना अगदी आपण पाहता त्याच्यावरती टाकलेली जबाबदारी आणि जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये त्यानं खऱ्या अर्थानं ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पार पाडली आहे. जबरदस्त कॅप्टनशिप. चला टीम मीटिंग करू नका, लगेच मॅचला इथून सुरुवात करा. अजूनही भरपूर मॅचेस आपल्याला इथून खेळवायचे आहेत आणि या स्पर्धेच्या ठिकाणी अगदी आपण पाहताय कर्जत खालापूर
विधानसभेचे कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांचं आगमन अगदी थोड्याच वेळामध्ये होणार आहे आणि आमचे संपूर्ण आयोजक त्या ठिकाणी आता त्यांच्या स्वागतासाठी त्या मुख्य प्रवेशद्वारासाठी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आमदार साहेबांचं या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेला खऱ्या अर्थानं भेट देण्यासाठी नेहमीच खऱ्या अर्थानं कर्जतमध्ये क्रिकेटसाठी साहेबांचं नेहमीच योगदान राहिलंय. अनेक स्पर्धा खऱ्या अर्थानं साहेबांच्या नावानं आपण या कर्जत विभागामध्ये पाहत असतो. कर्जत प्रीमियर लीग म्हटल्यानंतर अगदी मोठं योगदान त्या आमदार साहेबांचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळालंय आणि अगदी थोड्याच वेळामध्ये आता साहेबांची या ठिकाणी ग्रँड एंट्री होणार आहे. ओ फटका मिस टायमिंग फिल्डर आहेत पियुष सेओ इथून मात्र कॅच ऑफ रनआउटची देखील संधी आहे परंतु बॉल त्या ठिकाणी वेगानं पोहोचलाच नाहीये. पियुष धनवे कडून अशी चुकी कदाचित संघाला मान्य नसेल कारण की पियुष धनवे म्हटल्यानंतर सेफ हँड चित्यासारख्या मैदानाच्या आतमध्ये धावत असतो. नेहमीच चांगली फिल्डिंग त्याच्याकडनं पाहायला मिळत असते परंतु त्याच्याकडनं देखील चुकी झाली आहे. क्रिकेट सर्व काही तुम्हाला शिकवतं आणि क्रिकेटमध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि पियुष कडनं देखील आता जेल ड्रॉप झाला. 2 धावा आल्यात 5 बॉल आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. 33 धावा धाव फलकावरती निलेश गोलंदाजी मार्कवरती व शॉर्ट बॉल होता कट केला गॅप शोधली आहे. बॉल चाललाय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे राजू तरेच्या बाटमधून आलाय दिमागदार फटका चौक. एका चौकारानं टीम मीटिंग खऱ्या अर्थानं तिथे घेण्यास भाग पाडली आहे. AR ब्रदर्स टीमच्या कॅप्टन ऋतिक दलवीला. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच अजूनही बाकी आहे हे दाखवलंय राजू तरेच्या या चौकारानं कारण की राजू तरे एक कॅल्क्युलेट क्रिकेटर आहे. नेहमीच कॅल्क्युलेट करून मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असतो. JK शेलू टीमचं खऱ्या अर्थानं कॅप्टनशिप राजू तरेकडेच आहे आणि तो आपल्या टीमला नेहमी अगदी आपण पाहता आपल्या कॅप्टनशिपच्या जोरावरती पुढे घेऊन जात असतो आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर रुद्रा वरदान 11 टीम कडनं खेळत असताना एक चांगला खेळ त्याचा आतापर्यंत पाहायला मिळालाय. 5 बॉलमध्ये 16 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. हो इथे देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये यावेळी प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. का मिळणार दुसरीसाठी प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये. फलंदाजाला इथून परतावं लागतं. मिळाली ती सिंगलने धावफलक आता जाऊन पोहोचेल. 38 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. खऱ्या अर्थानं AR ब्रदर्स टीमनं लीग स्टेज मध्ये देखील आपण पाहिलं 47 धावसंख्येच्या पुढे कोणत्याही टीमला जाऊच दिलं नाही आणि मागच्या मॅच मध्ये तर अगदी पाहिलं कमी धावसंख्येवरती मात्र विपेक्ष टीमला त्यांनी थांबवलं आणि आता 53 धावसंख्येचा बचाव 30 बॉल मध्ये करत असताना 3 बॉल मध्ये 15 इथपर्यंत मॅच पाहायला मिळतीये. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मॅच. प्रत्येक प्रेक्षकाला हवी असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. संघर्ष दोनही टीमचा अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 बॉल 15 ची आवश्यकता. निलेश गोलंदाजी मार्कवरती रेडी झालेत. शेवटचे 3 बॉल 15 ची आवश्यकता. हो चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहता राईस झाला वेगाने निघाला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटचे निर्णायक अंतिम 2 बॉल आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. काय मॅचला यू टर्न दिलाय. जबरदस्त मॅच इथून आपल्याला पाहायला मिळतीये. हो आणखीन एक चांगला बॉल आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. आता या मॅचची खऱ्या अर्थानं औपचारिकता इथून बाकी राहिली आहे. सन्माननीय AR ब्रदर्स टीम जर का आता ही मॅच जिंकतीये ते सन्माननीय आकाशजी मिरकुटे, सिद्धेशजी लाड, मंदारजी लाड, तदनंतर आकाशजी गरत, रुपेशजी भोईर, देवाजी भोईर
आणि बिपिन बडेकर यांच्याकडून तब्बल 5,000. ऑन साइडला टर्न केला, गॅप मध्ये बॉल चाललाय सीमा पार, परंतु मॅच जिंकली आहे ए आर ब्रदर्स टीमनं. गत वर्षीची चॅम्पियन टीम पुनश्च एकदा कर्जत प्रीमियर लीग 2026 पर्व 9व्या मध्ये जाऊन पोहोचली आहे टॉप 3 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. रुद्र बरदान 11, भरपूर चांगला संघर्ष दोनही टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सहा बॉल मध्ये 10 धाबा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना 2 स्पेल हाताळले, त्याच्यामध्ये धाबा 5 आणि विकेट्स मिळवल्या त्या 4. टीमचा कॅप्टन ए आर ब्रदर्स टीमचा ऋतिक दलवी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.